नमस्कार 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 तुमच्या सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, सर्वसाधारणपणे जो सध्याचा अति जास्त चर्चेत असलेला मुद्दा किंवा खूप जास्त कन्फ्युजन करणारा मुद्दा आपण आज एकदम सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये तुमच्यासमोर मांडत आहोत. बघा, इंडिया की भारत, नक्की काय की दोन्ही, ठीक आहे, याचं आपण आपल्या स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड असणाऱ्या कॉन्टेंटवर काय करणार आहोत, एक प्रकारे विश्लेषण करणार आहोत. राजकारण, कोण काय म्हटलं, कोणाचा काय स्टँड आहे, सत्ताधारी काय म्हणतायत, अपोजिशन काय म्हणतायत, याच्याशी सध्या आपलं काही देणं घेणं नाही. हा विचार करून फक्त परीक्षाभिमुख अभ्यासक्रम जो काही आपला आहे त्याच्याशी रिलेटेड हा पॉईंट कसा आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आता 4-5 दिवसांपासून मुद्दा सुरू होता की इंडिया की भारत. अनेक जण एक प्रकारे त्यांनी ट्विट्स केले, अनेक मोठमोठे जे सेलिब्रिटीज आहेत त्यांनी ट्विट्स केले की भारत वगैरे वगैरे वगैरे. पण मग त्यानंतर खरा प्रश्न निर्माण झाला की नक्की काय आहे. मग इंडिया बोलणं चुकीचं आहे का, की भारत बोलणं एक प्रकारे पूर्णपणे बरोबर आहे, की आता इंडिया सोडून भारताचं नामकरण भारत होणार, अशा अनेक चर्चा यायला लागल्या. बरं, नुसतं आपल्याला एक काय झालं की एक प्रकारे आत्ता सध्या आपण G20चं काय आहोत, यजमान आहोत, आपण होस्ट केलेली आहे G20 गेल्या वर्षभरापासून. मग त्या संबंधी आपले राष्ट्रपती आहेत महामहिम द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी काय केलेलं होतं, जे काही G20चे डेलिगेट्स आहेत, जे काही पार्टनर्स आहेत, यांना काय केलेलं होतं, एका डिनरच्या इव्हेंटसाठी बोलवलं. आणि त्या डिनरच्या इव्हेंटसाठी बोलवल्यानंतर तुम्ही प्रत्येकाने तो स्क्रीनशॉट बघितलेला असेल, आपल्या सगळीकडे तो सोशल मीडियावर फिरत होता की एक प्रकारे प्रेसिडेंट ऑफ भारत किंवा आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे जेव्हा एका देशाच्या व्हिजिटला गेलेले होते तेव्हा तिकडे सुद्धा लिहून आलेलं होतं की प्राईम मिनिस्टर ऑफ भारत. मग एक त्यानंतर काय झालं, मला तर असं वाटतं की कधी कधी सोशल मीडिया किंवा न्यूजच खूप जास्त एक प्रकारे कॉन्टेंट आपल्याला देत असते रादर दॅन एक प्रकारे ऑफिशियल कुठली गव्हर्नमेंट. तर काय सिच्युएशन झाली की एक प्रकारे सरकारने फक्त ते एक प्रकारे पुढे आणलं, ठीक आहे, आणि त्यानंतर सरकारने अजिबात असं म्हटलं नाही की आम्ही एक प्रकारे आमच्या स्पेशल सेशन जे आहे पार्लमेंटमध्ये त्याच्यामध्ये याबद्दलचा निर्णय घेऊ. बरं, काय होईल ते मला माहीत नाही. मी पुन्हा सांगतो, भारताचं नाव एक प्रकारे बघा, आत्ता सुद्धा मी काय म्हटलेलं आहे, आपण बोलीभाषेत सुद्धा काय म्हणतो, भारत. आपण लहानपणापासून प्रतिज्ञेसुद्धा मध्ये काय म्हणत आलेलो आहोत, ॲज अ मराठी म्हणून, ॲज अ मराठी स्टुडंट म्हणून, की एक प्रकारे कन्सिडर करता असा भारत माझा देश आहे, ठीक आहे. आपले इंग्लिश एज्युकेशन म्हणजे इंग्लिश बॅकग्राऊंडमधून आलेले विद्यार्थी जे आहेत एक प्रकारे ते काय म्हणत होते, इंडिया इज माय कंट्री. ते भारत असो किंवा इंडिया असो, आपल्याला दोघंही तेवढंच काय आहे एक प्रकारे मान्य आहे. आपल्याला ते दोघंही तेवढंच काय आहे एक प्रकारे आपल्या हृदयाच्या जवळ आहे. दोघंही आपलाच देश आहे, ठीक आहे. ही कन्सिडर करण्याची मुद्दा आहे. मग हे सगळं नक्की काय झालं, मग राज्यघटनेमध्ये उल्लेख काय आहे किंवा एक प्रकारे त्याचा आपल्या अभ्यासाशी संबंध कसा, मग हा मुद्दा पॉलिटीमध्ये येईल, GS2 मध्ये, हा एक प्रकारे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स मध्ये येईल, की हा मुद्दा एक प्रकारे बेसिक पॉलिटीमध्ये येईल, की डायरेक्ट हा मुद्दा आपल्या पूर्णपणे जुन्या काळामध्ये म्हणजे एन्शियंट हिस्ट्रीमध्ये जाईल. या सर्वाबद्दल आपण एक चर्चा करणार आहोत किंवा ॲज अ नागरिक म्हणून आपण काय बघतोय याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया. बघा, तुम्हाला ह्या जर आपल्या लेक्चरची PPT खूप मोठी आहे, त्याच्या PDF स्वरूपामध्ये तुम्हाला कन्वर्ट करून आपल्या टेलिग्राम ग्रुपला पाठवलं जाईल. जर तुम्हाला याच्या जो काही आपला अभ्यास रिलेटेड व्हिडिओ आहे त्याची जी काही PDF पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला एक प्रकारे काय करू शकता, कनेक्ट होऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर काही जणांना प्रश्न पडला असेल की आदित्य गरकल कोण, तर लक्षात घ्या 2017 पासून मी पुण्यामध्ये एज्युकेटर म्हणून आहे. त्यानंतर म्हणजे तुमचं ज्ञानोदय असेल, त्यानंतर कन्सिडर करत असताना डेक्कन IISची 3 वर्ष टेस्ट सिरीज आणि लेक्चर मी केले. त्यानंतर एक प्रकारे अनअकॅडमीमध्ये मी एक साधारणतः 4 ते 6 महिने एज्युकेटर होतो आणि 3 वर्ष मी तिकडे टेस्ट सिरीज वगैरे केलेली आहे. म्हणजे अशा अनेक वेगवेगळ्या क्लासेसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्यात. पण सिच्युएशन अशी काय झाली की अनेक जण माझे मित्रसुद्धा आहेत, ठीक आहे. काही जण आमचे एक प्रकारे आम्ही एकमेकांना सजेस्टसुद्धा करत असतो, ठीक आहे. मग ऑलरेडी मी अनेकांना सजेस्ट करत होतो की सर आपण व्हिडिओ करत जाऊया, व्हिडिओ सांगत जाऊया, आपल्या मुलांना हे मुद्दे कळाले पाहिजे. कारण ॲट द एंड ऑफ द डे की 40-50% पेपर आपल्या पुस्तकांमधून सुटतो, बाकी लॉजिक आहे, बाकी तुमचे ॲनालिसिस आहे. आणि जेव्हा तुम्हाला इतर घटक कळतात तेव्हा तुम्हाला एक प्रकारे फायदा काय होतो, एक प्रकारे तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला वाईट स्कोप एनर्जी मिळते, वाईट स्कोप दृष्टिकोन प्राप्त होतो आणि तुमचा तो कंटेंट जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायला कठीण जातो, तो सोपा होऊन जाईल, ठीक आहे. मग काय मुद्दा आहे आपण तो सुरुवात करूया. आणि अनेकांना मी तेच सांगत होतो की तुम्ही व्हिडिओ बनवा, पण ते असं झालं की सर ते शेवटी प्रत्येकाचे काही वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू होते किंवा प्रत्येकाचे काही वेगवेगळे कामं होती, त्याच्यामधनं ते काही जणांनी सुरुवात केली पण ते पूर्ण होऊ शकलं नाही. सर ते शेवटी आता मीच विडा उचललेला आहे की आपण एक प्रकारे व्हिडिओ करत जाऊया की जेणेकरून मुलांना एक प्रकारे चांगलं ॲनालिसिस प्राप्त होईल किंवा चांगला एक जो काही कंटेंट आहे, जो काही आपल्या पूर्ण देशामध्ये चालू आहे, इंटरनॅशनल लेवलला चालू आहे, याचा फायदा होईल. ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या मेन्समध्ये प्रिलिम्समध्ये करंट आलं तर विषयास रिलेटेड असेल तर विषयाचा प्रश्न आला तर मेन्समध्ये तो ऑब्व्हियसली कुठे ना कुठेतरी प्रश्न येईल. आणि कुठे प्री आणि मेन्समध्ये एखादा मुद्दा जरी नाही आला तरी तो सुद्धा मुद्दा आपल्या इंटरव्ह्यूला आपल्याला बघायला लागतो.
हा जो काही कंटेंट आहे, हा जो काही कंटेंट आपण बघतोय, हा तुमची राज्यसेवा परीक्षा असो, तुमचा गट ब गट क असो, त्याच्यानंतर ते पूर्व असो, मुख्य असो, UPSCला तर मला वाटतं रिटर्नमध्येच प्रश्न येईल. आणि कन्सिडर करत असताना आपली जी काही राज्यसेवा आहे ही 2025 पासून काय होते, रिटर्न होते. मग आपल्याला त्या स्वरूपात सुद्धा एक प्रकारे काय पाहिजे, ॲनालिसिस माहिती पाहिजे, कॉन्टेंट माहिती पाहिजे, काय लिहायचं, कसं लिहायचं, नक्की मुद्दे काय आहेत ते माहिती पाहिजे. त्यामुळे जर उद्या उठून तुम्ही MPSC करत असाल, राज्यसेवा खास करून, ठीक आहे, त्यानंतर कन्सिडर करत असता तुम्ही गट ब गट क करत असाल आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल अँगल किंवा मग एक प्रकारे कन्सिडर करत असताना आपला जो काही हिस्टॉरिकल अँगल आहे, आज जर मी बघतोय की पॉलिटीचे किंवा इकॉनॉमीचे अनेक मुद्दे आधीच्या ज्या काही राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये होते ऑब्जेक्टिव्हवाल्या, तेच आपण आता गट ब गट कच्या मेन्सच्या सिलेबसमध्ये आपल्याला आलेले बघायला मिळतात. UPSCला मला वाटतं जेन्युनली प्रश्न प्रिलिम्सला एक प्रकारे कदाचित नाही येणार, पण एक प्रकारे कन्सिडर करत असताना रिटर्नमध्ये हा प्रश्न किंवा याच्याशी रिलेटेड कॉन्टेंट काही ना काहीतरी येऊ शकतो. आपल्याला ॲटलिस्ट हा मुद्दा काय तो माहिती पाहिजे. सुरुवात करूया. भारत की इंडिया, नक्की काय की दोन्ही बरोबर आहे, ठीक आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लेक्चरमध्ये आपण काय बोलणार आहोत की नक्की हे कशामुळे चर्चेत आहे, ठीक आहे, याची घटनात्मक नोंद काय आहे किंवा काय इश्यू झालेले होते किंवा काय मुद्दे चर्चेमध्ये आले किंवा कशामुळे हे एक प्रकारे कन्सिडर करत असताना आपल्या राज्यघटनेने सपोर्ट केलेला आहे किंवा राज्यघटनेमध्ये नक्की काय उल्लेख आहे त्याच्याबद्दलचा. मग त्यानंतर भारत याचा उल्लेख किंवा भारत या शब्दाची उत्पत्ती कुठून आली, ठीक आहे, त्यानंतर इंडिया या शब्दाची उत्पत्ती कुठून आली, घटना समितीचा नक्की स्टँड काय होता, नक्की डिबेट्स काय झालेले होते, त्यानंतर HV कामत यांनी काय मुद्दा मांडलेला होता किंवा तो काय मुद्दा स्वीकारला गेला, बरं ही दोनच नावं चर्चेत होते का की तिसरं कुठलं नाव चर्चेत होतं, हे आपण बघून घेणार आहोत. आणि तिसरा मुद्दा जो आता करंटशी रिलेटेड मला खूप जास्त वाटतो की अनेक जण म्हणतात की आता भारताचं म्हणजे इंडियाचं नामकरण आता भारत होणार आहे. बघा, मी पुन्हा सांगतोय, आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा ते भारतच आलेलं आहे, ठीक आहे. त्यामुळे नाव काहीही असू द्या, आपला देश हा आपलाच देश आहे, तो तेवढाच आपल्याला प्रिय आहे. मग जर उद्या उठून नामकरण जर काही करायचं असेल किंवा काही जर बदल करायचा असेल तर घटना दुरुस्ती खरंच गरजेची आहे का, मग कुठल्या स्वरूपाची घटना दुरुस्ती करावी लागेल, या संदर्भातला कॉन्टेंट आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. सुरुवात करूया. नक्की चर्चेत कशामुळे आहे, तर लक्षात ठेवायचं, कन्सिडर करत असताना मागच्या वर्षीपासून म्हणजे जवळजवळ आपण जर नीट बघितलं तर साधारणतः डिसेंबर 2022 पासून ते साधारणतः या डिसेंबर 2023 या वर्षापर्यंत आपलं जो काही देश आहे हा कशाचा होस्ट आहे, तर एक प्रकारे G20चा होस्ट आहे. G20 काय आहे, G20चा होस्ट आहे. G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20, हे जगातल्या 20 अशा अर्थव्यवस्थांची एक संघटना आहे जी एक प्रकारे अर्थव्यवस्थेला सबळ बनवण्यासाठी वेगवेगळ्या देशांच्या माध्यमातून काय करत असते, प्रयत्न करत असते. एक प्रकारे अशा बघायला मिळतात. हे नक्की अर्थव्यवस्थेशी जरी कंपल्सरी रिलेटेड असलं तरी नुसती अर्थव्यवस्था याच्यामध्ये न येता अजून इतरत्र सुद्धा विषय वेगवेगळे येतात. मग आपण बघितलं, इव्हन इन्क्लुडिंग मी तुम्हाला सांगतो, आपल्या तलाठी लेवलच्या एक्झामपासून तर अजून कुठली तरी एक्झाम होती सेंटरची, त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले होते की G20चे समिट्स कुठे झाले, ठीक आहे. त्यामुळे हे एवढा मोठा मुद्दा होता. मग त्या समिट्समध्ये आपण खजुराहो इकडलं समिट बघितलंय, दिल्ली इकडचं समिट बघितलेलं आहे, त्यानंतर आपल्या सिक्युरिटी काउन्सिलचे समिट्स बघितलेले आहेत आपण, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मग याच दरम्यान जेव्हा आता आपण बघतोय की एक प्रकारे कन्सिडर करत असताना आता डिसेंबर तर जवळ आलेला आहे, डिसेंबर 2023, मग या दरम्यान एक प्रकारे आपल्या देशाच्या पहिला नागरिक म्हणजे आपल्या देशाचे कोण असतात, राष्ट्रपती असतात. मग आता आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहे, तर महामहिम द्रौपदी मुर्मूजी. मग यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांनी एक प्रकारे काय केलेलं होतं, तर सर्व जे काही G20 डेलिगेट्स आहेत ना, या सर्व G20 डेलिगेट्सला 9 सप्टेंबरला म्हणजे कन्सिडर करत असताना परवाची गोष्ट आहे, ठीक आहे, म्हणजे परवा, ठीक आहे, 9 सप्टेंबरला काय होतं, एका डिनर इव्हेंटसाठी बोलवलं. की आता असतं एक प्रकारे जेव्हा आपण जातो किंवा एक प्रकारे आपण दुसऱ्या देशात गेलो किंवा आता साधं एक छोटंसं उदाहरण, आपण समजा दुसऱ्याच्या घरी गेलो तर त्या घरातला जो काही सगळ्यात ज्येष्ठ नागरिक असतो, ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय, वयानुसार नाही, जो एक प्रकारे हुद्द्याने खूप असा मोठा असतो, सर्वोच्च नागरिक असतो, तो काय करतो, आपल्याला बोलवतो, आपली विचारपूस करतो. त्या अनुषंगाने आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मूजी यांनी काय केलेलं होतं, एक प्रकारे या G20च्या डेलिगेट्सला एका डिनर इव्हेंटला बोलवलं आणि जी डिनर इव्हेंट 9 सप्टेंबर 2023ला आता भविष्यामध्ये होणार आहे. मग ते जे काय इन्व्हिटेशन पाठवलं, त्या इन्व्हिटेशनवर एक गोष्ट लिहिलेली होती, ठीक आहे. काय पाठवलेलं होतं कन्सिडर करत असताना, एक प्रकारे आता यांना सर्वांना बोलवायचं, एक प्रकारे वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे प्रमुख प्रतिनिधी असतील, देशाचे पहिले नागरिक असतील इतर देशांच्या सुद्धा, तर त्यांना काय केलं, इन्व्हिटेशन पाठवलं. आणि कन्सिडर करत असताना त्या इन्व्हिटेशनवर एक प्रकारे एक उल्लेख सर्वांना दिसून आला. काय, तर तो उल्लेख असा होता, प्रेसिडेंट ऑफ भारत. आणि या इकडनं या एका शब्दामुळे एक प्रकारे वेगवेगळे, मी वाद नाही म्हणणार, पण एक प्रकारे चर्चा सुरू झाली, वादविवाद सुरू झाले. काय सुरू झाली, एक प्रकारे कन्सिडर करत असताना
चर्चा सुरू झाली. अरे आपल्या देशाचं नाव तर इंडिया आहे, ऑफिशियली सगळीकडे इंडिया आहे, मग एक प्रकारे भारत का, किंवा मग उद्या उठून कन्सिडर करत असता मग आपल्या देशाचं नाव बदलणार आहे का. बरं, हे सगळं न्यूजने खूप जास्त केऑस निर्माण केला. अक्षरशः मी जेन्युनली तुम्हाला सांगतो, इथे इथे हा मुद्दाच नाही आहे की मी कुठल्या पक्षाला सपोर्ट करतो किंवा काय. इथे मी ॲज अ एक भारतीय नागरिक म्हणून आणि ॲज अ एक प्रकारे काही ठिकाणी विद्यार्थी म्हणून, काही ठिकाणी शिक्षक म्हणून मी हा तुमच्यासमोर मुद्दा मांडतोय. न्यूजमध्ये मग असं सगळं सर्वत्र फिरायला लागलं की बाबा आता देशाचं नाव बदलणार, त्याच्यासाठीच आपलं स्पेशल सेशन होतंय, हे होतंय, ते होतंय, ते होतंय. सरकारकडनं काहीही आलेलं नाहीये. सरकार अजूनही व्यवस्थित शांत बसलेलं आहे. उद्या उठून सरकारला वाटेल तेव्हा सरकार सांगेल. आणि भविष्यामध्ये जर आपलं स्पेशल सेशन जे काही होणार आहे, स्पेशल सेशन आपलं जवळजवळ 18 ते 22 सप्टेंबरला, ठीक आहे, आपण स्पेशल सेशनवर सुद्धा एक नंतर लेक्चर करू. या 18 ते 22 सप्टेंबर 2023ला आपलं स्पेशल सेशन होणार आहे पार्लमेंटचं. त्याच्यामध्ये काही निर्णय झाले तर तो भाग वेगळा, पण सद्यस्थितीमध्ये अजून असंही सरकारकडनं काही आलेलं नाही आहे. मग एक प्रकारे हा किऑस निर्माण झाला. मग अनेक जण सेलिब्रिटीज पुढे आले, त्यांनी भारत असं नावाचं एक प्रकारे टायटल शेअर केलं की आय एम प्राऊड ऑफ बिंग, काय म्हणतात त्याला, भारतीय वगैरे वगैरे वगैरे. खूप चांगली गोष्ट, इट्स ओके, नथिंग रॉंग इन इट. बट मग अशी गोष्ट झाली आणि हा चर्चेचा मुद्दा झाला. मग हा चर्चेचा मुद्दा झाल्यावर दोन गट पडले की अरे नक्की म्हणायचं काय, भारत म्हणायचं का इंडिया म्हणायचं. मग भारत नामकरण झालं तर इंडिया या नावाचं काय होईल, किंवा इंडिया नामकरण असेल तर मग भारत या शब्दाला काय, कसा अर्थ आहे, किंवा याची संकल्पना कशी आहे, या सगळ्या गोष्टी चर्चेत झाल्या. आणि त्यानंतर मग सुरुवातीला एक प्रकारे जे काही मला बघायला मिळालं की सुरुवातीला अनेक अशा गोष्टी होत्या की ज्याच्यामध्ये काही म्हणजे बेसलेस त्या ह्या होत्या. काही लोक होती की त्यांची एकदम बेसलेस पॉईंट ऑफ व्ह्यू होते की याच्यामुळे आता असं होईल, तसं होईल, तसं होईल. मग ते दोन्ही साईडचे होते, पॉझिटिव्ह सुद्धा होते, निगेटिव्ह सुद्धा होते त्यांच्या अर्थाने. परंतु मग अशी गोष्ट झाली की मग एक प्रकारे खूप चांगल्या काही गोष्टी पुढे आल्या ज्या आपल्याला कळालं पाहिजे की मग आता आपल्या ज्या काही योजना आहेत, म्हणजे स्किल इंडिया, ठीक आहे, काय वापरलंय आपण, इंडिया वापरलंय. त्यानंतर आपण काय बघतो की डिजिटल इंडिया, काय शब्द वापरलाय आपण, इंडिया वापरलाय. मग ते चुकीचं आहे का. बरं, आपण सुरुवातीला बघत होतो की आपण जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, आपण काय म्हणायचो, भारत माझा देश आहे, हे आपण प्रतिज्ञा बोलायचो शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये. इंग्रजी माध्यमातले विद्यार्थी काय म्हणायचे, इंडिया इज माय कंट्री, ठीक आहे. मग उद्या उठून ह्या दोघांचं काय आता. मग हा पुन्हा एक गट सुरू झाला. मग त्यानंतर आपण जसं अभ्यास करायला लागलो, मग बँकांची बँक म्हणून आपण आरबीआय बघतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. लोकांची बँक म्हणून आपण एसबीआय बघतो, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर हे सर्व इंडिया नावाचे आपल्याला काही घटक बघायला मिळतात. तसेच भारत नावाचे सुद्धा काही घटक बघायला मिळतात आपल्याला. कन्सिडर करायचं झालं तर भेल आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल, ठीक आहे. मग कन्सिडर करत असताना अशा सुद्धा वेगवेगळ्या संस्था आहेत जिथे भारत या नावाचा उल्लेख आहे, किंवा काही संस्था अशा आहेत जिथे इंडिया नावाचा उल्लेख आहे. मग नक्की काय आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत आल्या. मग काही लोक त्याच्या डीपमध्ये गेले, काही लोकांनी आपापला प्रोपोगंडा चालवला, काही लोकांनी याला ॲज अ पॉलिटिकल अँगल म्हणून बघितलं. पण हे सगळं सोडून आपण परीक्षाभिमुख किंवा एक प्रकारे ॲज अ नागरिक म्हणून काय बघितलं पाहिजे, किंवा काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इंडिया किंवा भारत, आता मुलांनो किंवा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, हे दोन्ही बरोबर आहे, ठीक आहे. नथिंग रॉंग इन इट, इन्क्लुडिंग मागच्या वेळेसचा सुप्रीम कोर्टाचा एक आपला निर्णय सुद्धा आहे. त्या सुप्रीम कोर्टामध्ये आपले तत्कालीन चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी सांगितलेलं होतं की इफ यू वॉन्ट टू यूज इंडिया देन गो अहेड यूज इंडिया, इफ यू वॉन्ट टू यूज भारत देन गो अहेड यूज भारत, नथिंग रॉंग इन इट. आता हे सगळं कशामुळे झालं, आता या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. मग तुम्हाला कळालं का पहिला मुद्दा काय आहे, नक्की चर्चेत कशामुळे आलेलं होतं, तर ह्या सर्व मुद्द्यांमुळे आलेलं होतं. की एक प्रकारे जे काही एक इन्व्हिटेशन लेटर पाठवलं गेलं, ज्याची जी काही फोटो मार्केटमध्ये आला किंवा फोटो सोशल मीडियावर आला, आणि मग हा सगळा एक प्रकारे वादविवादाचा मुद्दा निर्माण झाला. मग आता घटनात्मक नोंद काय आहे, ठीक आहे. घटनात्मक नोंद ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. मग घटनात्मक नोंद बघत असताना आपल्याला काही बाबी कळणं गरजेचं आहे की नक्की इंडिया हा शब्द आहे कुठे किंवा कशा स्वरूपामध्ये आहे, किंवा भारत हा शब्द आहे कुठे किंवा कशा स्वरूपामध्ये आहे. मग आपण इथे बघत असताना घटनात्मक नोंदी आपल्याला काय सांगते, आपलं आर्टिकल 1 आहे, आर्टिकल 1 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे. जे कन्सिडर करत असताना शेड्यूल, ठीक आहे, शेड्यूलमध्ये येतं. त्यानंतर कन्सिडर करत असताना पार्ट 1 मध्ये सुद्धा आपल्याला त्याचा उल्लेख बघायला मिळतो. आर्टिकल 1 ते आर्टिकल 4 आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचा उल्लेख. त्याच्यामध्ये आपला राज्य आणि केंद्रशासित प्रदेश किंवा भारताची टेरिटरी वगैरे याचा उल्लेख बघायला इथे मिळतो. आता या आर्टिकलचे एकूण 3 पोटकलम आहेत, ठीक आहे. या 3 पोटकलमांपैकी पहिलं पोटकलम काय सांगतं कन्सिडर करत असताना, इंडिया, मी काय नीट लिहितोय बघा, दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट. म्हणजे आपला इंडिया दॅट इज भारत,
म्हणजे इंडिया काय आहे, भारत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स, मग त्यानंतर काय त्याच्यामध्ये अजून उल्लेख आहे की नो स्टेट्स कॅन नॉट, म्हणजे कुठलंही राज्य जे काय आहे एक प्रकारे कन्सिडर करत असताना त्यातनं बाहेर पडू शकत नाही या एक प्रकारे संघ राज्यामधनं, किंवा एक प्रकारे कन्सिडर करत असताना या युनियनमधनं. मग असा सगळा उल्लेख आहे. मग त्याच्यामध्ये कन्सिडर करत असताना एक प्रकारे मग भारतामधले राज्य कुठले आहेत त्यांच्या नावांचा उल्लेख आहे, भारतामधल्या केंद्रशासित प्रदेशांच्या नावांचा उल्लेख आहे. रिसेंटली जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे रिसेंटली आपण बघितलं कन्सिडर करत असताना 2019ला काय झालं, जम्मू काश्मीर या राज्याचं एक प्रकारे राज्य जो काही दर्जा होता तो गेला आणि जम्मू काश्मीर ही एक आणि एक प्रकारे लडाख ही दुसरी अशी एक प्रकारे युनियन टेरिटरी निर्माण झाली. या सर्व जो काही असा उल्लेख असेल ना तर ह्याचा उल्लेख किंवा ह्याचं जे काही असतं एक प्रकारे संकल्पना किंवा याची जी नोंद असते ती या आर्टिकल्समध्ये किंवा या शेड्यूलमध्ये ठेवली जाते. मग एक प्रकारे नक्की भारत म्हणजे काय याचा अर्थ त्यांनी सांगितलेला होता. तर त्यांनी 3 प्रकारचा उल्लेख केला. राज्य म्हणजे भारत आहे, म्हणजे भारतातले राज्य, भारतातले केंद्रशासित प्रदेश म्हणजे सुद्धा भारत आहे, आणि तिसरं त्यांनी अजून एक असा उल्लेख केलेला आहे की वेळोवेळी भारताने जर एखादा प्रदेश एक प्रकारे काय केला आपल्या अंतर्गत आणला, आपल्या एक प्रकारे सॉव्हरेनिटीच्या अंतर्गत आणला तर त्याला सुद्धा भारत म्हटलं जाईल. म्हणजे थोडक्यात काय, आता गोव्याचं उदाहरण घेऊया. गोवा आपल्याकडे भारत स्वतंत्र झाला तेव्हा होतं का रे मित्रांनो, नव्हतं. गोवा हे पोर्तुगीजांकडे होतं. मग त्यानंतर आपण 1960ला ते आपल्याकडे आणलेलं बघायला मिळतं. मग हा तिसऱ्या अँगलचा झाला. मग गोव्याला सगळ्यात पहिले युनियन टेरिटरीचा दर्जा दिला, मग 1987 पासून राज्याचा दर्जा दिला. मग हा सगळी ती क्रोनॉलॉजी आहे. म्हणजे राज्यघटनेमध्ये उल्लेख काय आहे, इंडिया आणि दॅट इज भारत. म्हणजे इंडिया सुद्धा राज्यघटनेत उल्लेख आहे, भारत सुद्धा राज्यघटनेमध्ये उल्लेख आहे. इफ यू वॉन्ट टू यूज इंडिया यू कॅन यूज इंडिया, नथिंग रॉंग इन इट. इफ यू वॉन्ट टू यूज भारत यू कॅन यूज भारत, नथिंग रॉंग इन इट. तुम्ही भारत सुद्धा वापरू शकतात, इंडिया सुद्धा वापरू शकतात. मग या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. मग आता हे वापरणं चुकीचं आहे का, तर अजिबात नाही, अगदी बरोबर आहे. तुम्हाला भारत वापरायचं तुम्ही वापरू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडे अनेक संस्थांची नावं ही भारत या नावाने आहेत, अनेक संस्थांची नावं ही इंडिया या नावाने आहेत. आपण आपलं आता रिसेंटली एशिया कप चालू आहे, भविष्यामध्ये आपल्या देशामध्येच काय आहे क्रिकेट वर्ल्ड कप आहे. आपल्या क्रिकेट बोर्डच्या त्या बोर्डचं नाव काय आहे, BCCI, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. मग कन्सिडर करत असताना ह्या सगळ्या गोष्टी मध्ये काही ठिकाणी भारत वापरला गेलाय, काही ठिकाणी इंडिया वापरला गेलाय, आणि बोथ आर राईट, नथिंग इज रॉंग इन इट. मग आपला जो पहिला प्रश्न होता ना मित्रांनो इथे, इंडिया की भारत, नक्की काय की दोन्ही, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं बोथ. काय लक्षात ठेवायचं, बोथ. तुम्ही दोन्हीही वापरू शकता, त्याच्यामध्ये कोणताही दोहराय नाही आहे. तुम्हाला जसं वापरायचं आहे तसं तुम्ही वापरू शकता. मग ही झाली तुमची घटनात्मक नोंद. उद्या उठून हा शब्द किंवा ही संकल्पना कुठे आहे, तर राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये आपल्याला ही बघायला मिळते. त्यानंतर आता सुरुवातीला आता ह्याच्यानंतर लगेचच आपला पॉईंट ऑफ व्ह्यू काय पाहिजे, तर मग उद्या उठून वापरायसाठी काय करावं लागेल, किंवा घटना दुरुस्ती करणं गरजेची आहे का, नाव काढायचं काय, हा अँगल आपल्याला तिथे बघावं लागेल. पण उद्या उठून हे जेव्हा अँगल बघायला मिळतात त्याच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघावं लागेल की भारत आणि इंडिया या दोन्ही शब्दांची उत्पत्ती नक्की आली कुठून, किंवा भारत हे नाव नक्की आलेलं आपल्याला कुठून बघायला मिळतं. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण भारत या संकल्पनेबद्दल चर्चा करूया. मग भारत हे नाव जे आहे कन्सिडर करत असताना आपल्याला कुठून आलेलं बघायला मिळेल, तर सर्वसाधारणपणे सगळ्यात पहिला हा जो काही याचा उल्लेख आहे, म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एक प्रकारे पुराणाचा उल्लेख दिलेला होता. परंतु याचा ही जी काही व्युत्पत्ती आहे किंवा याची जी काही उत्पत्ती आपण म्हणू ही खूप जुनी आहे. ठीक आहे, म्हणजे आपण हे सुद्धा शिकतो की एक प्रकारे कन्सिडर करत असताना स्वामी दयानंद सरस्वती म्हणले की पुराण नका फॉलो करू. ठीक आहे, आणि ते म्हणले की वेदांकडे चला. मग उद्या उठून वेदांकडे काही एक प्रकारे याचा उल्लेख आहे का, किंवा एक प्रकारे कन्सिडर करत असताना नक्की मुद्दा काय ते आपण बघून घेऊया. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सर्वांना माहिती आहे मित्रांनो, भारत नावाचं एक महाकाव्य आपल्याकडे आहे, ज्याला आपण काय म्हणतो, महाभारत म्हणतो. ठीक आहे, काय आहे ते, महाभारत आहे. काल परवाच मी एक प्रकारे मला एक्झॅक्ट त्यांचं पहिलं नाव नाही आठवत, पण डॉक्टर परांजपे यांचा खूप चांगला व्हिडिओ बघितलेला होता महाभारत याच्या संदर्भातला. तुम्हाला बघायचं असेल तर युट्यूबवर शोधा महाभारत डॉक्टर परांजपे, तुम्हाला काहीतरी त्याची लिंक येऊन जाईल. ठीक आहे, मग महाभारत हे आपल्याला बघायला मिळतं. इथे भारत हा उल्लेख आहे मित्रांनो, इथे काय आहे, भारत हा उल्लेख आहे. पण याच्याही आधी जाऊन जर सांगायचं झालं तर आपल्याकडे 4 वेद आहेत. या 4 वेदांमधला सगळ्यात पहिला वेद आपण कुठला कन्सिडर करतो, ऋग्वेद कन्सिडर करतो. या ऋग्वेदमध्ये एक ट्राईब आहे, एक जमात आहे. या जमातीचं नाव सुद्धा आपल्याला काय बघायला मिळतंय, भारत बघायला मिळतंय. काय बघायला मिळतं, याचं भारत बघायला मिळते. काही जण असे म्हणतात की भारत राजा सुद्धा होता, त्याची जी काही आपण जे काही सगळ्यात पहिल्यांदा कुरु आणि त्यानंतर मग पुरु हे जे काही आपल्याला बघायला मिळतात वंशज, त्याचे पुढचे वंशज म्हणजे भारत झाले, आणि मग भारतातल्या बाबतीमधला त्यांचा जो काही एरियाज होता तो एक प्रकारे भारत म्हटला गेला. पण आपल्या या ऋग्वेदामध्ये भारताचा जम्बूद्वीप म्हणून सुद्धा उल्लेख आहे, किंवा एक प्रकारे नंतर भारताची जर उत्पत्ती किंवा भारताची जर नावं आपण बघायची झाली तर सुरुवातीला आपण भारत म्हणायचो. संस्कृत शब्दामध्ये सुद्धा आपल्याला याच्या बाबतीमधला उल्लेख बघायला मिळतोय. पण ऋग्वेदामध्ये
या जमातीचा उल्लेख आहे, त्यानंतर पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे, काही ठिकाणी हिंदुस्थान म्हटलं गेलं काही काळासाठी त्याला, नंतर इंडिया म्हटलं गेलं. पण सगळ्यात पहिला उल्लेख कुठे आहे तर मित्रांनो या ऋग्वेदामध्ये आपल्याला आलेला बघायला मिळतो. त्यानंतर काय रचली गेली रे बाबांनो, आपली महाकाव्य रचली गेली. महाभारत काय आहे, हे एक महाकाव्य आहे. काय आहे, महाकाव्य. मग महाभारताला महाभारत काय म्हणतात, कारण याच्यामध्ये काय आहे, 1,00,000 श्लोक आहे. आता सुरुवातीला याच्यामध्ये 1,00,000 श्लोक नव्हते. सुरुवातीला कन्सिडर करत असताना याच्यामध्ये 8,800 वगैरे श्लोक होते, जे कन्सिडर करत असताना आपल्याला कुठे बघायला मिळतात तर त्याचं तेव्हा नाव होतं संहिता. त्यानंतर एक संजय नावाचा व्यक्ती होता, जो आपण महाभारतामध्ये प्रत्येकाला सर्वांना माहिती आहे, बरोबर. मग त्याने जी काही सांगितली, त्यानंतर एक प्रकारे कन्सिडर करत असताना जन्मेजय ऋषी होते, त्यांनी एक प्रकारे सांगितलेली. मग ते एक प्रकारे 8,800 श्लोकावरनं त्यांनी त्या काळानंतर खूप सांगितलं, तेव्हा त्याचं झालं एक प्रकारे जय संहिता. ठीक आहे, काय जय संहिता. त्यानंतर कन्सिडर करत असताना जेव्हा त्याच्यामध्ये अनेकांनी पुन्हा एकदा रचना केली, तेव्हा त्या 24,000 श्लोक म्हणजे 8,800 मग 24,000 ची जय संहिता, आणि मग त्याच्यामध्ये अनेक शब्दांचा किंवा अनेक श्लोकांचा अजून उल्लेख झाला, आणि मग ती झाली 1,00,000 श्लोकांची. मग आता याला म्हणणार काय, मग आता याला म्हणणार काय तर कन्सिडर करत असताना याला आता महाभारत म्हणायला सुरुवात केली. ठीक आहे, मग सुरुवातीला याच्यामध्ये अजून 2 अँगल सुद्धा बघायला मिळतात. काही ठिकाणी असा एक उल्लेख आहे, काही ठिकाणी असा उल्लेख बघायला मिळतो, जेव्हा 8,800 श्लोक होते तेव्हा त्याला जय संहिता म्हटलं जायचं. त्यानंतर जेव्हा 24,000 श्लोक झाले तेव्हा त्याला भारत म्हटलं गेलं, आणि त्यानंतर जेव्हा एक प्रकारे 1,00,000 श्लोक झाले तेव्हा त्याला महाभारत म्हटलं गेलं. असे दोन्ही अँगल आहेत. तुम्हाला पाहिजे तो अँगल तुम्ही अभ्यासाच्या स्वरूपामध्ये बघू शकता. परंतु हा उल्लेख आहे, सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख कुठे आला, आपल्या वेदामध्ये आला. दुसऱ्यांदा उल्लेख आपला म्हणजे महाकाव्यामध्ये आला, आणि तिसऱ्यांदा म्हणजेच आपल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख आलेला होता. तर पुराण म्हणजे कुठलं, तो विष्णू पुराण जे आपल्याला बघायला मिळतं. आता या विष्णू पुराणाचं कन्सिडर करत असताना आपल्याला आपल्या ऐतिहासिक अँगलने खूप सुद्धा वेगळ्या गोष्टी आहे. दोन्ही काय ते गद्य आणि पद्य स्वरूपातलं पुराण वगैरे बघायला मिळतं. पुराण आपल्याकडे नंतर आलेले बघायला मिळतात, खास करून गुप्त पिरियड्समध्ये वगैरे. मग या काळामध्ये कन्सिडर करत असताना एक प्रकारे विष्णू पुराण आलं, आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर उल्लेख जो काही बघायला मिळाला, ज्याचा दाखला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला होता, की त्या विष्णू पुराणात असं म्हटलेलं आहे की उद्या उठून कन्सिडर करत असताना दक्षिणेला काय समुद्र, दक्षिणेला समुद्र आणि उत्तरेला बर्फ, या मधला जो काही एरिया आहे त्याला काय म्हटलं जायचं, भारत म्हटलं गेलं. आणि मग त्या भारतातले रहिवासी म्हणजे कोण, भारतीय असं म्हटलं गेलं. हा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं कन्सिडर करायचं झालं तर या वेगवेगळ्या महाकाव्यांमध्ये आपल्याला काय बघायला मिळतो, किंवा वेगवेगळ्या आपल्या कल्चरमध्ये आपल्याला याचा उल्लेख बघायला मिळतो की नक्की भारत हा शब्द आलेला आहे कुठून. आता दुसरा अँगल आपला, हे लिहित नाही मी म्हणजे खोडत नाही मी, तुमच्यासाठी ठेवतो इथे. मी नवीन स्लाइड ऍड करतो. याच्यामधनं आपल्याला जर तुम्हाला जसं मी मगाशी म्हटलं, तुम्हाला जर ह्या स्लाइड पाहिजे असतील ॲज अ लक्षात ठेवण्यासाठी, ॲज अ नजरेखालनं काढण्यासाठी, तर एक प्रकारे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला ही स्लाइड काय आहे पाठवून देणार आहोत. ठीक आहे, सबस्क्रायबर वाढवण्याचा कुठलाही ह्याच्यामागे दुसरा चुकीचा उद्देश नाही. तुम्ही स्लाइड घेतल्यानंतर तो ग्रुप सोडून दिला तरी चालेल, नथिंग रॉंग इन इट. ठीक आहे, मग आता मागे काय बघितलं आपण, भारत हा शब्द आला कुठून. आता आपण बघूया की इंडिया हा शब्द आला कुठून. इंडिया हा शब्द आला कुठून. बरं, मग काय झालेलं होतं कन्सिडर करत असताना, हे सर्व झालं. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांनी आपल्यावर काय केलेले होते, एक प्रकारे अटॅक केलेले होते. आणि अटॅक करण्यासाठीचा एकच मार्ग होता, जर तुम्ही पूर्णपणे भारताची पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य ही पूर्ण जर रचना बघितली तर आपल्याला एकच कळतं की आपल्यावर अटॅक नक्की त्या काळामध्ये ऐतिहासिक काळामध्ये झाला कुठून. दक्षिणेला समुद्र आहे, हिंदी महासागर, तुम्ही तिकडनं येऊ शकत नाही. उत्तरेला आपल्याला वाचवायला कोण आहे, आपला हिमालय आहे, तिकडनं येऊ शकत नाही. बरं, हा जो काही आपल्याला समुद्र लाभलेला आहे, आपण काय म्हणतो, आपलं काय आहे, इंडियन सबकॉन्टिनेंट आहे, महाद्वीप आहे. तिन्ही बाजूला जर समुद्र असेल तर त्याला त्या स्वरूपाने म्हटलं जातं. 4 बाजूला समुद्र असेल तर त्याला खंड म्हटलं जातं. हे बेसिक आपण भूगोलात शिकतो. मग कन्सिडर करत असताना आपल्या आग्नेयाला सुद्धा समुद्र आहे, आपल्या कन्सिडर करत असताना नैऋत्याला सुद्धा समुद्र आहे, आपला हिमालय जो आहे हा आपल्या ईशान्येला सुद्धा आहे, हा आपल्या पूर्वेला सुद्धा आहे. पश्चिमेला कन्सिडर करायचं झालं तर हा जो काही पश्चिमेकडचा, ठीक आहे, आणि हा जो काही वायव्येकडचा आहे ना, याच दोन्ही भागांमधनं भारतावर वेळोवेळी आक्रमणं झालेली बघायला मिळतात. कारण याच ठिकाणांवरनं भारतात येण्यासाठीचे टेक्निकली फिजिबल असे मार्ग आहेत. ठीक आहे, म्हणजे कन्सिडर करता फिजिबल मार्ग म्हणजे काय, खैबर खिंड बघितलेली आहे, त्या खिंडीतनं अनेकांनी अटॅक केलेले होते आपल्यावर जुन्या काळामध्ये. मग कन्सिडर करत असताना हा जो काही एरिया आहे ना, हा एरिया तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आहे इंडिया नावाची ही उत्पत्ती शोधून काढण्यासाठी. मग इंडिया हा शब्द आला कुठून, तर लक्षात ठेवायचं कन्सिडर करत असताना आपल्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा सर्वसाधारणपणे काय बघायला मिळतं कन्सिडर करत असताना, आपल्याकडे एक नदी वाहते, ज्या नदीला आपण काय म्हणतो कन्सिडर करत असताना, सिंधू नदी म्हणतो. काय म्हणतो, सिंधू नदी. बरं, हे सिंधू कुठलं नाव आहे,
तर संस्कृत नाव आहे. या सिंधू या संस्कृत नावाचं पारसी रूप काय आहे मित्रांनो, कन्सिडर करत असताना याचं पारसी रूप आपल्याला बघायला मिळतंय हिंदू. काय सिंधू नावाचं पारसी रूप काय झालं, हिंदू झालं. काही जण असे सुद्धा म्हणतात की पारसी लोक जे होते जुन्या काळातली किंवा जे काही पर्शियन लँग्वेज होती ते सला थोडा बोलायला प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे सिंधूचं झालं ते हिंदू झालं. सचा उच्चार तिकडे युजली ह सारखा केला जातो असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे. पण ठीक आहे, आपल्याला एवढं कळालं पारसी नावाचं ते सिंधूचं काय झालं, हिंदू झालं. ठीक आहे. आणि मग या हिंदूला एक प्रकारे कन्सिडर करत असताना मग सिंधू नदी, मग सिंधूच्या इकडे राहणारे कोण, सिंधवासीय. हिंदू नदी झाली त्याचं पारसी रूपांतर, मग त्याचं कोण झालं, एक प्रकारे हिंदूवासीय झालं. मग सिंधूच्या एरियाला काय म्हणायला लागले, सिंधुस्तान म्हणत होतो आपण. पारसी लोकांचा पारसी किंवा पारसी लँग्वेजमध्ये काय झालं, ते हिंदूचं काय झालं भविष्यामध्ये कन्सिडर करत असताना हिंदुस्तान झालेलं आपल्याला बघायला मिळतं. मग हे सगळं त्यावेळेस चालू होतं. पण याच दरम्यान आपल्याला काय बघायला मिळतं, कन्सिडर करत असताना या सर्व आता पारसी लोक म्हणजे कुठले कन्सिडर करायचं झालं किंवा पर्शियन साम्राज्य कुठे होते कन्सिडर करायचं झालं तर आपल्या इराण इराक या एरियाजमध्ये. ठीक आहे. मग या इराण इराक या एरियाजमधनं एक प्रकारे इन्फॉर्मेशन कुठे जायची, आपल्या युरोपमध्ये सुद्धा जायची. युरोपमध्ये खास करून मग ती इन्फॉर्मेशन कुठे गेली, ग्रीकांकडे गेली, युनान्यांकडे गेली, इंग्रजांकडे गेली, अनेकांकडे गेली. अख्ख्या युरोपभर आपल्या देशाबद्दलची माहिती पसरली. अनेक ठिकाणी आपण बघतोय की आपल्या म्हणजे जे प्रॉपर उल्लेख सुद्धा आहे की आपल्या देशाचा युरोपियन साम्राज्यांशी एक प्रकारे काय होता, पूर्णपणे व्यवहार सुद्धा होता. इन्क्लुडिंग सांगायचं झालं तर बहरीन हा जो काही देश आहे, हा बहरीन हा देश काय करायचा, मध्यस्थाची भूमिका बजावायचा आपल्याकडे आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये. ठीक आहे. असं एक प्रकारे बघायला मिळतं आपल्या इतिहासामध्ये उल्लेख. मग या युरोपियनमध्ये कन्सिडर करत असताना ग्रीक यांनी काय केलेलं होतं, साधारणतः एक प्रकारे या हिंदूचं काय केलेलं बघायला मिळत होतं, इंदू असं झालं ते कन्सिडर करत असताना. आणि त्याचा उल्लेख किंवा सिंधू नदीचा उल्लेख त्यानंतर त्यांनी स्वतःच्या भाषेमध्ये काय केलेला होता, आपल्याला इंडस केलेला बघायला मिळतो. आणि या इंडसवरनं भविष्यामध्ये कन्सिडर करत असताना इंडसचं काय झालं, एक प्रकारे त्या ठिकाणचा एरिया आणि त्यानंतर मग त्या नदीच्या पुढचा एरिया किंवा त्या नदीचा एरिया असं म्हणून काय ओळखायला लागले, एक प्रकारे इंडिया म्हणून ओळखायला लागलेले आपल्याला बघायला मिळतात. हा ह्याचा मूळ उगम आहे. मग याचा उल्लेख कुठे कुठे बघायला मिळतो रे, तर आता मला सांगा, चला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, प्रत्येकाने कमेंट करायचं आहे. बरं, उत्तर सुद्धा मीच सांगणार आहे नो डाऊट, पण तुम्हाला माहिती असेल तर यस म्हणून कमेंट करा, माहिती नसेल तर मला नव्याने कळालं न्यू फॉर मी म्हणून कमेंट करा, एनिथिंग फॉर यू. ठीक आहे. मग कन्सिडर करत असताना आपल्याला विचारलं जातं की आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे की मध्ययुगीन भारतामध्ये आपल्यावर पहिल्यांदा अटॅक करणारा दुसऱ्या देशातला राजा कोण होता, तर आपण म्हणतो की मोहम्मद बिन कासिम होता. त्याने इसवी सन 700च्या वगैरे काळामध्ये कन्सिडर करत असताना भारतावर एक प्रकारे वेगवेगळ्या स्वाऱ्या केल्या. पण तसंच जर मी तुम्हाला विचारलं की एक प्रकारे एन्शियंट इंडियामध्ये, ठीक आहे, आता एन्शियंटला एन्शियंट काय म्हणतात, मिडिवलला मिडिवल काय म्हणतात, हे मी ऍक्च्युली मे मध्ये बॅच घेतली होती एन्शियंट मीडियमची आपल्या राज्यसेवेसाठी, तिकडे सांगून झालेला आहे. आता तो आता वेगळाच मुद्दा होईल. पण ऍटलिस्ट मला तुम्ही सांगा की एक प्रकारे आपल्या भारतावर अटॅक करणारा एन्शियंट काळामधला दुसरा राजा कोण होता परकीय, तर तुम्हाला सर्वांना वाटेल की याचं उत्तर तुमच्या मनात सुद्धा पटकन आलं असेल की अरे अलेक्झांडर द ग्रेट आपण ज्याला म्हणतो. पण मित्रांनो, अलेक्झांडर द ग्रेट हा भारतावर अटॅक करणारा पहिला एन्शियंटचा राजा नाहीये. याच्याऐवजी कन्सिडर करायचं झालं तर डोरियस प्रथम, काय डोरियस प्रथम नावाचा एक राजा होता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपल्या 11वीच्या कॉलेजच्या पुस्तकांमध्ये, स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये याचा उल्लेख आहे. एक मेनिड साम्राज्य आपल्याला बघायला मिळत होते. ठीक आहे. या साम्राज्याचा हा राजा होता. आता या साम्राज्याबद्दल जर डॉट सांगायचं झालं तर अॅकेमेनिड साम्राज्य होतं. हे साधारणतः कन्सिडर करत असताना इसवी सन पूर्व 539 ते साधारणतः इसवी सन पूर्व कन्सिडर करत असताना 330 या काळामध्ये होतं. म्हणजे इसवी सन पूर्वचं आहे. काही ठिकाणी याचा उल्लेख म्हणजे मला एकदम थोडं विचित्र वाटलं ते की बाबा एखाद्या जाणकाराने असं सांगावं की काही ठिकाणी याचा उल्लेख असा सांगितलेला आहे की एक प्रकारे इसवी सन नंतर याचं साम्राज्य होतं, पण असं नव्हतं. अॅकेमेनिड साम्राज्य आपल्याला इसवी सन पूर्व हे 6व्या शतकामध्ये बघायला मिळतं. या इसवी सन पूर्व 6व्या शतकामधल्या अॅकेमेनिड साम्राज्याचा डोरियस प्रथम किंवा डोरियस फर्स्ट हा राजा होता. ज्याचा कालखंड कन्सिडर करायचं झालं तर आपण जेव्हा बघू त्याच्याबद्दल बघत असताना तर इसवी सन पूर्व 522 ते इसवी सन पूर्व साधारणतः 486 या काळामध्ये हा डोरियस प्रथम होता. आणि याने काय केलं, हा जो काही आपला एक प्रकारे म्हणजे त्याचं साम्राज्य आता इराण इराक साईडला आहे, म्हणजे आपल्या पश्चिमेकडच्या साईडला आहे. आणि मग याने काय केलं, आपल्या वायव्य भागावर काय केलेला होता, अटॅक केलेला बघायला मिळतो. वायव्य भागावर त्याने काय अटॅक केला आणि तो प्रदेश त्याने त्याच्या नावाखाली आणला किंवा त्याच्या साम्राज्याखाली आणला आणि त्याला नाव दिलं गेलं त्याने कन्सिडर करत असताना काय, इंडिया. याचा उल्लेख इथे आहे बघा. आता इथे माझा चेहरा दिसत असेल म्हणून मी हा छोटासा मॅप काढलेला आहे बघा. इथे इजिप्त, लिबिया झालं, त्यानंतर आपला एक प्रकारे मिडल ईस्टचा एरिया झाला, मिडल वेस्टचा एरिया झाला. आणि त्यानंतर कन्सिडर करत असताना आपण जर बघायचं झालं तर मग हे
पर्शियन साम्राज्य आहेत, हे सगळे साम्राज्य आहेत, या सर्वांनी हे एकेमिनिड साम्राज्य आपल्याला बघायला मिळते. याने काय केलेला होता बघा, इथे इंडिया दिसतोय तुम्हाला आणि हा आपला भारत दिसतोय, हा आपला आजचं गुजरात आहे. गुजरातच्या वरती आपल्याला काय बघायला मिळतोय, आपलं राजस्थान आहे. इथे आपल्याला काय बघायला मिळतंय, आपलं पंजाब हरियाणाचा प्रदेश आहे. ठीक आहे, हे तक्षशिला आपण आपल्या इतिहासामध्ये याचा उल्लेख करतो. याच्यावर त्याने अटॅक केला आणि हे बॅक्टेरिया म्हणजे कन्सिडर करत असताना काय आहे, आपले जे कोणी आर्य होते या आर्यांचं मूळ स्थान आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, मग इथे काय बघायला मिळतं, अॅकेमेनिड साम्राज्याने काय केलेलं होतं, त्याचं जे साम्राज्य खास करून इथे होतं पार्थिया वगैरे या एरियामध्ये, जसं त्याने एक प्रकारे कन्सिडर करता आपल्या वेस्टला वाढवलं, तसं त्याने ईस्टला सुद्धा वाढवलेलं बघायला मिळतं. त्याने या एरियावर कव्हर केलं आणि त्याला नाव काय दिलेलं होतं, इंडिया नाव दिलेलं होतं. म्हणजेच हा पहिला राजा होता की ज्याने त्या साम्राज्याला प्रॉपरली इंडिया असं नाव दिलं. आतापर्यंत त्याचा काय उल्लेख होता की बाबा इंडस नदीच्या पुढचा प्रदेश म्हणजे इंडिया. मग आता ही सिच्युएशन झाली कशी किंवा हे नाव कसं प्रगतीपथास आलं, आता याचा दुसरा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो, तो सर्वांना आपल्याला माहिती आहे. तो म्हणजे एक प्रकारे कन्सिडर करत असताना मेगॅस्थॅनिस ची इंडिका असा त्याने एक आपल्याला लिहिलेला ग्रंथ बघायला मिळतो. आपल्या भारताबद्दलचा लिहिलेला पहिला ग्रंथ म्हणजे मेगॅस्थॅनिसची इंडिका असा आपण इथे एक प्रकारे कन्सिडर करतो. आता हा मेगॅस्थॅनिस कोण होता, एक प्रकारे सेल्युकस निकेटर माहिती आहे तुम्हाला, सेल्युकस निकेटर पहिला. हे सेल्युसाइड एक प्रकारे राजघराणं होतं त्यांचा. सेल्युकस निकेटर हा राजा होता. हा जो काही पहिला होता सेल्युकस निकेटर, याचा जो दूत होता, काय दूत, या दूत कोण होता, हा मेगॅस्थॅनिस होता. आणि या मेगॅस्थॅनिसला काय केलेलं होतं कन्सिडर करत असताना, त्याने आपल्याबद्दलचा ग्रंथ कसा लिहिला तर भारतात यावं लागेल नो डाऊट. मग त्यावेळेस ते एक प्रकारे सेल्युकस निकेटरने युद्ध वगैरेची सिच्युएशन झालेली होती, चंद्रगुप्त मौर्य आपला जिंकलेला होता आणि मग त्याच्या दरबारी आपला एक प्रकारे अँबॅसिडर म्हणून, आपला एक प्रकारे दूत म्हणून मेगॅस्थॅनिसला पाठवलेलं होतं. कोणाकडे, चंद्रगुप्त मौर्याकडे. आणि याने या एक प्रकारे इसवी सन पूर्व 350 वगैरेच्या काळामध्ये खास करून कन्सिडर करत असताना काय लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे 350 ते म्हणजे त्याच्या पुढच्याच काळामध्ये कन्सिडर करत असताना उलटे येतात. जसं आपण 0 पासून इथे आता एक एक वाढवत चाललोय वर्ष, तसं इसवी सन पूर्व एक एक वर्ष कमी होत जातो. त्याचा मेगॅस्थॅनिसचा कालखंड साधारणतः इसवी सन पूर्व 350 पासून ते इसवी सन पूर्व 290 कन्सिडर केला जातो. मग या मधल्या काळामध्ये त्याने आपल्या देशामध्ये तो आला आणि त्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. अशा पद्धतीने एक प्रकारे याचा उल्लेख बघायला मिळतो. मग ही याची काय झाली, इंडिया नावाची उत्पत्ती. मग मित्रांनो, इंडिया आणि भारत हे दोनच नावं होते का, तर अजिबात नाही. मग त्यानंतर आपल्यावर कोणी केले कन्सिडर करत असताना वेगवेगळ्या लोकांनी अटॅक केलेला होता, वेगवेगळ्या लोकांनी साम्राज्य स्थापन केलं. त्यामध्ये मधला फार मोठा कालखंड जो होता हा दिल्ली सल्तनत अंतर्गत होता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात अफगाणी वंशाचे मुस्लिम आपल्याला बघायला मिळतात, तुर्की वंशाचे मुस्लिम तत्कालीन त्यांनी काय केलेलं होतं, आपल्या देशावर राज्य केलेलं होतं. ते परकीय होते नो डाऊट. त्यानंतर आपल्याकडे मुघल साम्राज्य आलं. मुघल साम्राज्यामधला बाबर त्याचा संस्थापक आहे, तो सुद्धा परकीय होता. तो सुद्धा याच अफगाण वगैरे रिजनमधनं आलेला होता. आता तो वेगळा मुद्दा होईल, पण ऍटलीस्ट ढोबळ मानाने तो त्या रिजनमधनं आपल्याला आलेला बघायला मिळतो. मग कन्सिडर करत असताना ह्यांनी काय केलं, ह्यांनी इंडिया किंवा इंडिका किंवा इंडिया या नावाचा उल्लेख वापरण्याऐवजी त्यांना जवळची भाषा कुठली होती, फारसी. मग त्यांनी त्याचा उल्लेख केला हिंदू आणि मग ते झालं हिंदुस्तान. ठीक आहे, मग भारत जसा जसा स्वातंत्र्य येत होता किंवा स्वातंत्र्याला येत होता तेव्हा 3 नावांची फार मोठी चर्चा होती. काय म्हणायचं, इंडिया म्हणायचं का, हिंदुस्तान म्हणायचं का, की आपलं जे स्वतःचं आहे ओरिजिनल भारत म्हणायचं का. मग या सगळ्यांचा उल्लेख झालेला आपल्याला बघायला मिळतो किंवा सगळ्यांची चर्चा झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे तुम्हाला आता आय होप कळालं असेल की भारत या शब्दाचा उल्लेख कुठून आला आणि इंडिया या शब्दाची उत्पत्ती नक्की कुठून झाली. मग या सगळ्या गोष्टी झाल्या, घटनात्मक नोंदी झाल्या. मग एक प्रकारे काय झालं, घटना समिती बसली आपली. मग घटना समितीने नक्की काय स्टँड घेतलेला होता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवायचं, आपली घटना समिती आहे किंवा आपली संविधान समिती होती, या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली यांच्यासमोर 3 नावांचा ऑप्शन होता. कुठले कुठले, एक म्हणजे आपलं भारत, दुसरं म्हणजे आपलं हिंदुस्तान आणि त्यानंतर तिसरं कन्सिडर करत असताना इंडिया. याच्याबद्दल चर्चा सुद्धा झाली, याच्याबद्दल डिबेट सुद्धा झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जे काही ड्राफ्टिंग कमिटीचे हेड होते त्यांनी एक प्रकारे आपल्या कन्सिडर करत असताना घटना म्हणजे आपल्या राज्यघटनेचा एक ड्राफ्ट बनवला आणि हा सर्वांसमोर मांडला की आता याच्याबद्दल चर्चा करूया. आणि मग चर्चेमध्ये अशा काही गोष्टी पुढे आल्या ज्या आपल्याला प्रकर्षाने माहिती असणं गरजेचं आहे. तर ते म्हणजे काय कन्सिडर करत असताना 17-18 सप्टेंबर 1949 वगैरेला एक प्रकारे चर्चा झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि या चर्चेमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की काही जणांनी या इंडिया नावाबद्दल काय केलेला होता, आक्षेप नोंदवलेला होता. कारण ड्राफ्टमध्ये उल्लेख काय होता की एक प्रकारे कन्सिडर करत असताना इंडिया दॅट इज भारत
शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स हा त्याच्यामध्ये उल्लेख होता. मग त्याच्यामध्ये वेळोवेळी काय झालं, खूप जास्त वेगवेगळे मुद्दे मांडले गेले. मग काही जण म्हटले की नाही, हे कोलोनायझेशनचं एक प्रकारे आहे, आपण त्यांची थोडी विरासत पुढे घेऊन जाऊया इंग्रजांची. आपल्या देशातल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एवढे प्राण आपले त्यागलेले बघायला मिळतात. काहींनी एक प्रकारे म्हणजे काही जणांचा जीव गेलेला होता, काही जणांनी प्राण त्यागलेले होते, काही म्हणजे अनेकांनी याच्यामध्ये प्रयत्न केले होते, अनेकांनी पूर्ण आयुष्य याच्यामध्ये वेचलेलं होतं. मग एक प्रकारे आपण जर इंग्रजांची विरासतच पुढे घेऊन चाललो तर मग एक प्रकारे काय कन्सिडर करत असताना मग त्यांचा अपमान होईल. काही जण म्हणत होते की आपण इंग्रजांना का मोठं करायचं, आपण आपल्या ह्याला मोठं करूया कन्सिडर करत असताना. मग त्याच्यामध्ये झालं की आपण आपलं प्राईड, आपली संस्कृती, आपलं कल्चर याला पुढे घेऊन जाऊया. ह्याच्यामधनं ह्या 3 नावांचा उल्लेख झालेला आपल्याला बघायला मिळतो. मग त्या घटना समितीने स्टँड असा घेतला की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, हिंदुस्थान हे जे काही नाव होतं या नावाला एक प्रकारे काय केलेलं होतं, बाजूला ठेवलं आणि त्यांनी मग नाव काय घेतलं, इंडिया दॅट इज भारत इज अ शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. मग याच्यावर काय झालेलं होतं, एक व्यक्ती होते, त्या व्यक्तीचं आपल्या सर्वांना नाव माहिती आहे किंवा सर्वांच्या चर्चेमध्ये आहे. तर त्यांनी एक प्रकारे नामकरणासाठीचा ठराव मांडलेला होता. मग ते व्यक्ती कोण होते, H.V. कामत. हे नुसते राजकारणी नव्हते मित्रांनो, हे ऑल इंडिया सर्व्हिसेस पास झालेले व्यक्ती सुद्धा आपल्याला बघायला मिळत होते. मग कन्सिडर करत असताना त्यांचा जास्तीत जास्त कालखंड इथे आपल्याला असलेला बघायला मिळतो राजकारणामध्ये. घटना समितीचे सदस्य सुद्धा होते. H.V. कामत यांनी नामकरणासाठीचा ठराव मांडला. ते काय म्हटले की एक प्रकारे हे इंडिया नाव असलं नाही पाहिजे, भारत हे नाव ठेवा, आपल्या देशाची संस्कृती आहे. परंतु हा स्टँड सर्वांना मान्य होता, इंडिया दॅट इज भारत. मग त्यानंतर त्यांनी दुसरा स्टँड सुद्धा सांगितला की ठीक आहे, नाही आहे ना, अजून एक मी ठराव मांडतो, अजून एक मी ठरावामध्ये दुरुस्ती करतो आणि मग असा आपण उल्लेख करूया भारत. म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं होतं की त्या ठरावामध्ये दुरुस्ती अशी असली पाहिजे की भारत हे सुरुवातीला राहू द्या, त्यानंतर कन्सिडर करत असताना दॅट इज इंडिया असं लिहिण्यापेक्षा असं लिहूया की इन इंग्लिश इट इज नोन ॲज इंडिया. म्हणजे कळालं पाहिजे हे इंग्रजांचं आहे, हे इंग्लिशचं आहे, याला फक्त ह्या नावाने ओळखलं जातं, परंतु याचं नाव काय आहे, भारत आहे. अशा 2 पद्धतीचा एक प्रकारे सूचनेचा ठराव त्यांनी आपल्याला मांडलेला बघायला मिळतो. मग कन्सिडर करत असताना प्रश्न आला तर आपल्याला इकडनं येईल, कोणी ठराव मांडलेला होता आपल्याला माहिती पाहिजे. परंतु घटना समितीने काय एक प्रकारे गोष्ट कंटिन्यू ठेवली, तर ती गोष्ट अशी होती जी आपण पहिल्या आर्टिकलमध्ये आज बघतोय, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. ठीक आहे, हा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला होता. H.V. कामत यांनी ते ठराव मांडलेले बघायला मिळतात. मग त्यानंतर वेळोवेळी काय झालेलं होतं, आपल्याकडे अनेक संस्था स्थापन झाल्या, आपल्याकडे अनेक ठिकाणी सरकारच्या संस्था होत्या, सरकारच्या योजना होत्या, जिथे आपण भारताचा सुद्धा उल्लेख केला, जिथे आपण इंडियाचा सुद्धा उल्लेख केलाय. ठीक आहे, दोघांचा आपण सायमल्टेनियसली उल्लेख केला. पण त्यानंतर अनेक जण अशी होती की त्यांनी वेगवेगळ्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये ते गेले. सुप्रीम कोर्टामध्ये आतापर्यंत याच्याबद्दल रिसेंटली सांगायचं झालं तर 2 वेळा गोष्टी गेलेल्या बघायला मिळतात आणि 2 वेळा सुप्रीम कोर्टाची आपल्याला स्टँड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये PIL दाखल केलेल्या होत्या की आता तुम्ही काय करा की एक प्रकारे इंडिया हे नाव काढून टाका आणि भारत हे नाव ठेवा. अशा गोष्टी आपल्याला आलेल्या बघायला मिळतात. मग सगळ्यात पहिल्यांदा रिसेंटच्या काळामधलं जर सांगायचं झालं तर एकदा 2016ला एक प्रकारे PIL गेलेली होती, म्हणजे 15ची PIL होती, 16ला त्याचा निर्णय आलेला होता आणि त्यानंतर 2020ला याच्या बाबतीमध्ये दुसरा एक प्रकारे मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आपल्याला बघायला मिळतो. मग याच्या बाबतीत सांगायचं झालं तर कन्सिडर करत असताना 2016ला काय झालं हे सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया ढोबळमानाने. 2016ला दोन्ही याचिका ज्या होत्या या सुप्रीम कोर्टाने फेटाळलेल्याच आपल्याला बघायला मिळतात. पण काय सिच्युएशन झाली आपल्याला कळायला पाहिजे. 2016ला एक प्रकारे म्हणजे 2015लाच PIL दाखल झाली, 2016ला जो मुद्दा आला त्यावेळेसचे जे एक प्रकारे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, न्यायमूर्ती कोण, ठाकूर, न्यायमूर्ती TS ठाकूर हे आपले चीफ जस्टिस होते. आणि त्यानंतर कन्सिडर करत असताना न्यायमूर्ती उदय लळित यांच्या एक प्रकारे खंडपीठासमोर एक प्रकारे किंवा बेंच समोर एक प्रकारे हा मुद्दा आला की काय म्हणायचं काय नाही. त्यावेळेस सरसकट न्यायमूर्ती TS ठाकूर यांनी क्लिअरली सांगितलं की भारत आणि हे इंडिया नाव बदलायचा काही संबंधच येत नाही, कारण ऑलरेडी आर्टिकल 1 मध्ये सांगितलं इंडिया दॅट इज भारत, म्हणजे हे तेच आहे. ठीक आहे, आणि मुळामध्ये हा आमचा विषय नाहीये. आम्हाला घटना सर्वोच्च आहे, आम्ही घटनेला सर्वोच्च मानतो. घटनेमध्ये याचा दोघांचा उल्लेख केलेला आहे, तर नथिंग रॉंग इन इज. इफ यू वॉन्ट टू यूज इंडिया देन यूज इंडिया, गो अहेड. इफ यू वॉन्ट टू यूज भारत देन यूज भारत, गो अहेड. अशा आशयाचा त्यांनी एक प्रकारे निर्णय दिलेला आपल्याला बघायला मिळतो. आपल्याला येऊ शकतं कोणाचं खंडपीठ होतं, न्यायमूर्ती ठाकूर यांचं. यांच्यासोबत कोण होते, न्यायमूर्ती उदय लळित होते आणि न्यायमूर्ती ठाकूर त्यावेळेस कोण होते, भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. त्यानंतर एक प्रकारे कन्सिडर करत असताना 2020ला सुद्धा अशाच प्रकारची एक याचिका दाखल करण्यात आली. दिल्ली बेस एक व्यक्ती होते, त्यांनी ती याचिका दाखल केली आणि त्यावेळेसची ही याचिका कन्सिडर करत असताना त्यावेळेसचे आपले न्यायमूर्ती एक प्रकारे बोबडे
हे त्यावेळेसचे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. यांच्या वेळेस काय झालेलं होतं किंवा यांच्यासमोर काय झालेलं होतं, एक प्रकारे ही याचिका मांडली. याचिका मांडल्यानंतर कन्सिडर करत असताना खंडपीठ बसलं. न्यायमूर्ती बोबडे हे त्याचे प्रमुख होते आणि यांना मदत करण्यासाठी अजून 2 आपल्याला सदस्य त्या खंडपीठामध्ये असलेले बघायला मिळतात. ते 2 व्यक्ती कोण होते, न्यायमूर्ती एस बोपण्णा आणि त्यांना अजून एक मदत करायला दुसरे त्यांचे सहकारी होते न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय. या तिघांच्या 3 सदस्यीय खंडपीठासमोर हे प्रकरण चालवलं आणि हे प्रकरण चालल्यानंतर सरसकट त्यांनी काय केलं, एक प्रकारे प्रश्न विचारला की तुम्ही का आलाय, हा आमचा मुळात विषयच नाही. हा विषय कोणाचा आहे, सरकारचा आहे. तुम्ही सरकारला सांगा, सरकारने निर्णय घेतल्यानंतर बघू तो कायद्याच्या चौकटीत आहे की नाही. मग यावेळेस त्यांनी काय केलं, ही जी काही PIL दाखल केलेली होती, आता PILचे जनक कोण हे सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही. प्रश्न आपल्याला येतो तुमच्या कुठल्याही मेन्सला किंवा प्रीला याच्यावर प्रश्न आहे, ठीक आहे. मग या PILच्या बाबतीमध्ये कन्सिडर करत असताना ही PIL त्यांनी काय केली, कन्सिडर करत असताना सेंटर गव्हर्नमेंटकडे सुपूर्द केली. आणि त्यावेळेस काही जणांनी सांगितल्याप्रमाणे असा आपला उल्लेख बघायला मिळतो की सेंटर गव्हर्नमेंटने क्लिअरली सांगितलं की असं काही त्याच्यामध्ये चुकीचं नाहीये, सध्या हा विषय नाहीये की हे करायचं की नाही करायचं. मग त्यामुळे तुम्ही जे दोन्ही चाललंय ते चालू द्या. म्हणजे हे 2 खटले जे आहेत कन्सिडर करत असताना आपल्याला सुप्रीम कोर्टासमोर आलेले बघायला मिळतात, ठीक आहे. कन्सिडर आपण याच्या बाबतीमध्ये हे करतो घटनात्मक नोंदीच्या स्वरूपामध्ये हा 2 उल्लेख आपल्याला याच्यामध्ये आलेले होते. आर्टिकल 1 ला त्याच्यामध्ये त्या माध्यमातून त्यांनी चॅलेंज केलेलं होतं, ठीक आहे. त्यानंतर कन्सिडर करत असताना उद्या उठून समजा आता प्रश्न राहिला सगळ्यात शेवटचा, भविष्यामध्ये काय होईल. मग भविष्यामध्ये कन्सिडर करत असताना जे काही घटनेचे जाणकार आहेत, घटनेचे अभ्यासक आहेत, त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला जर उद्या उठून भारत हा शब्द यूज करायचा आहे किंवा इंडिया हा शब्द यूज करायचा आहे तर काही याच्यामध्ये चुकीचं नाहीये, तो तुम्ही करू शकतात आणि असा यूज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही घटना दुरुस्तीची गरज नाही, हा त्यांनी उल्लेख केलाय. पण त्याच वेळेस त्यांनी असं सांगितलं की उद्या उठून तुम्ही जर असं म्हणत असाल की इंडिया हे जे काही घटनेमधलं नाव आहे ते नाव काढून टाकलं जावं, काढून टाकले जावे, मग अशा वेळेस तुम्हाला काय लागणार आहे, तर घटना दुरुस्ती करावी लागणार. मग कुठली घटना दुरुस्ती करावी लागणार हा आपल्या समोरचा प्रश्न लागेल किंवा घटना दुरुस्ती कुठली ह्याच्याबद्दलचा आपल्या समोरचा प्रश्न उभा होतो. मग यावेळेस त्यांनी असं सांगितलेलं आहे, घटनेचे जाणकार जे काय म्हणतात, आर्टिकल 368 नुसार ज्या 2 प्रकारच्या घटना दुरुस्ती होतात. आता मुळात मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो, कमेंट करून सांगा घटना दुरुस्तीचे प्रकार किती रे, ठीक आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, आता तुम्हाला उत्तरही कळेल, तोपर्यंत कमेंट केलं तर चांगलीच गोष्ट आहे. किंवा प्रामाणिकपणे स्वतःला विचारला, एकूण घटना दुरुस्ती 3 पद्धतींनी होते. 368 अंतर्गत घटना दुरुस्ती 2 पद्धतींनी होते. 368 अंतर्गत स्पेशल मेजॉरिटीची गरज असते, म्हणजेच काय, स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट, याच्याने एक घटना दुरुस्ती होते. आणि दुसरी गोष्ट कुठली, स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट विथ 50% कन्सेंट ऑफ स्टेट्स, म्हणजे राज्यांचं सुद्धा एक प्रकारे मान्यता लागणार आहे. मग उद्या उठून जर इंडिया हे नाव काढून टाकायचं असेल तर घटना दुरुस्ती करावी लागेल 368 नुसार. कुठल्या प्रकारची, ही दुसऱ्या प्रकारची की ज्याच्यामध्ये आपल्याला पार्लमेंटचं काय लागणार आहे, स्पेशल मेजॉरिटी लागणार आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची काय लागणार आहे, एक प्रकारे मान्यता त्याला लागणार आहे. मग हा एवढा सगळा मोठा विषय आहे. पण ॲट द एंड ऑफ द डे मी तुम्हाला एवढंच सांगतो, आपण या लेक्चरमध्ये काय बघितलं की मुद्दा कशामुळे चर्चेत आलेला होता, त्याची घटनात्मक नोंद काय आहे, आर्टिकल 1 मध्ये त्याचा कसा उल्लेख आहे, भारत आणि इंडिया या शब्दाची नक्की उत्पत्ती आली कुठून, घटना समितीचा तत्कालीन स्टँड काय होता आणि घटना दुरुस्तीची गरज आहे का, ठीक आहे. हे तुम्हाला मी सगळे मुद्दे सांगितले. आय होप तुम्हाला हे कळाले असतील. आणि सरतेशेवटी आपण एक प्रश्न बघूया, त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. सांगा मला, प्रश्न आहे तुमच्या समोर, देशाच्या नामकरणासंदर्भातील ठराव घटना समितीत खालीलपैकी कोणत्या सदस्यांनी मांडला होता, ठीक आहे. मग एक प्रकारे ऑप्शन आहेत तुमच्याकडे, TT कृष्णमाचारी, हरिविष्णू कामत, BN राव आणि VT कृष्णमाचारी. हे सदरचे जे सदस्य दिसतात आपल्याला, हे ते सदस्य आहेत. फक्त उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपण मगाशी लेक्चरमध्ये याचा उल्लेख केलेला होता, माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि एवढंच बोलून मी आपलं हे लेक्चर थांबवतो. तुम्हाला अभ्यासविषयक असेच जर अनेक लेक्चर बघायचे असतील तर तुम्ही कमेंट करून सजेस्ट सुद्धा करू शकतात. काही जणांनी केलेले आहेत आणि आता मी ते जेन्युइनली सिरियसली घ्यायला लागलेलो आहे, त्यामुळे त्याच्यावरचे व्हिडिओ 100% येतील. तुम्हाला असेच किंवा अभ्यासात्मक ज्या काही बाकीच्या नोट्स असतील, जे काही प्रश्न असतील, थोडेफार जे काही प्रॅक्टिस सेशन्स असतील, हे जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकतात. इकडे सदरचा जो काही तुम्हाला QR कोड दिलेला आहे, हा QR कोड स्कॅन केल्यावर तुम्ही डायरेक्टली काय कराल, आपल्या ग्रुपला जॉईन व्हाल. आणि बघा, मी तर म्हणतो की एकदम मजेमध्ये मी तुम्हाला सांगतो, इंडिया असो किंवा भारत असो, आपल्या देशाचा राष्ट्रध्वज हे आपली काय आहे, एक प्रकारे अस्मिता आहे, हे आपलं प्रतीक आहे. आणि ग्रुप सुरू झाल्यापासून आपल्या ग्रुपचं एक प्रकारे लोगो सुद्धा आपल्या देशाचा राष्ट्रध्वजच आहे,
ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे स्कॅन करून एक प्रकारे ग्रुपला कनेक्ट होऊ शकता. तुम्हाला या सगळ्या बाकीच्या माहिती तिथे सापडतील, प्लस या लेक्चरची PDF सापडेल. लेक्चर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. जे काही क्वेरीज असतील तुम्ही एक प्रकारे सांगू शकता, जे काही सजेशन्स असतील ते तुम्ही एक प्रकारे सांगू शकता. आणि ॲट द एंड ऑफ द डे मी एकच सांगतो, इंडिया म्हणा किंवा भारत म्हणा, मुद्दा आहे प्रगतीचा, मुद्दा आहे आपल्या अस्मितेचा. दोन्हीही आपल्याला तेवढेच जवळ आहेत, कारण इंडिया असो किंवा भारत, आपला देश हा महान आहे. धन्यवाद.